हा नमस्कार. मी सुरेश अमरसिंग जाखड, राहणार अंधनेर, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर. मी कमीत कमी 20-25 वर्षापासून शेती करतो. पण माझे वडील ते बी शेतीच करत होते. पण मला कसं आहे, काहीतरी वेगळं करायची इच्छा व्हायची, म्हणून मी पहिल्या सुरुवातीला भाजीपाला ही शेती करायचो. याच्यातून माझं कसं व्हायचं, उत्पन्न पोराचं शिक्षणासाठी याच्यासाठी मला जे उत्पन्न पाहिजे ते उत्पन्न माझ्याकडून निघत नव्हतं. त्या हिशोबाने मग मी काय केलं, बाग लाव पण माझी हेवी साईल असल्यामुळं काय झालं, मी बाग आता लावून तवा लावून असं 5 वर्ष लेट लावल्याच्या नंतर काय झालं, मग आपण एक डेअरिंग केली की बाबा बाग लावू. त्याच्यानंतर माझा संपर्क बीटी गोरे सरांसंग झाला. बीटी गोरे सरांचं मी ट्रेनिंग घेतलं. मग त्या ट्रेनिंगमुळं काय झालं, मला अजून उत्साह वाढल्यामुळं मला त्याच्यात काहीतरी नवीन अजून करायची पहिल्यापासून जिद्दच होती, काहीतरी वेगळं करायचं लोकांपेक्षा. कारण ह्या गावात मोजकेच बाग, 1-2 शेतकरीचे बागावाले, त्याच्यात मी लावला. तर मला सगळे असंच म्हणत, नाही तुमची भारी जमीन आहे, तुम्हाला प्लॉट येणार नाही, तुम्हाला अडचणी येतील, माल येतच नाही. पण मला गोरे सरांचं पाठबळ पक्क होतं. त्या पाठबळामुळं मी काय केलं, डेअरिंग केली आणि त्यांची पूर्ण ट्रेनिंग घेतलं, शेड्यूल घेतलं. त्याचा मला भरपूर फायदा झाला. जे आमचे पाहुणे होते, समजा 15-20 वर्ष पहिले ज्यांचे बाग होते, त्यांचा मी पहिलं विचार करायचो. ते मला असंच म्हणायचे की नाही तुमचं जमीन भारी आहे, तुमचं उंच जमीन आहे, थंड एरिया आहे, तुमच्याकडे डाळिंब येणार नाही, असं नाही. ह्याच्यात माझे 5-6 वर्ष चालले गेले. पण मी डेअरिंग करून ते लावलं. मला बीटी गोरे सरांचे मार्गदर्शन इतकं लाभलं, इतका फायदा झाला की मला ते कोणाचं म्हणजे मार्गदर्शन घेण्याचं काही कामच नाही पडलं. त्या कारणानं काय झालं, मला जे 15-20 वर्षाचे जे शेतकरी होते, ते आता 1-2-3 वर्षापासून माझा अनुभव, माझे उत्पन्न पाहून त्यांना बी मला विचार करत राहिले. मी त्यांना सतत म्हणायचो, गोरे सरांचं ट्रेनिंग केल्यामुळे, त्यांचं शेड्यूल घेतल्यामुळे मला तो फायदा झाला. तुम्ही बी घ्या, तुम्ही बी तसं करा, तुम्हाला फायदा होईल. त्या हिशोबानं मग ते आता माझं नॉलेज घ्यायला लागले. मी त्यांना समजून काही विचारलं तर मला तितकी हिंमत स्वतःमध्ये तयार झाली, बा यांना काहीतरी सांगायची. तोपर्यंत माझ्यात काही नव्हतं. माझं शिक्षण फक्त 12वी पर्यंत व्हायले. मला शिक्षणाचं काही इतके नव्हते, पण शेतीत काहीतरी करायची आवड होती आणि मुलाचं काहीतरी चांगले क्लासवर शिक्षण व्हावं ह्या हिशोबानं होतं. आता माझी एक मुलगीचं MBBS कंप्लीट झालं, दुसरी B.Pharmacy व्हायले, मुलाचं बी 12वी झालं, त्याचं बी चांगले नीट याच्यात ते खर्च भागवण्यासाठी मी ह्या डाळिंबा क्षेत्रात निवडलो. तर मी काय केलं, मग माझे 1-4-5 वर्ष पहिले तिकडं बाग असल्यामुळे मला त्या बागेचा अनुभव जास्त असल्यामुळे, शेती गोरे सरांचं मार्गदर्शनामुळे मला इतकं स्वतःमध्ये आत्मविश्वास इतका वाढला की मला म्हणजे काळी जमीन, मला पूर्ण माझी हेवी सॉईल असल्यामुळे, काळी जमीन असल्यामुळे मला पर्याय दुसरा नव्हताच हलकी जमिनीत बाग लावण्यासाठी. मग मी गोरे सरांचं तर म्हणतच नाही का ते तुम्ही बाग भारी जमिनीत लावा, काळ्या जमिनीत लावा. पण मला थोडा अनुभव, त्यांचं प्रशिक्षणामुळे इतका एक्सपिरियन्स वाढला, इतका अनुभव वाढला. आपण काळ्या जमिनीत उंच बेड केले. मी ते उंच बेड इतकं उंच केले, बेडची 1.5 फुटाची हाईट उंच केली. तर उंच बेडवर मातीचा गाभारा तयार केला. त्याच्या हिशोबाने मी त्याच्यावर प्लांटेशन केलं. जैन टिश्यू कल्चरचे रोपं आणले. त्याची लागवड केल्याच्या नंतर सरांनी सांगितलं होतं आम्हाला का 1 खोड पद्धत ठेवा, सिंगल खोड ठेवा. त्या हिशोबाने मी तसं पद्धतीने लागवड केली, तसे ब्रँचेस वाढले. आता हा जो प्लॉट आहे माझा, हा फक्त 25 महिन्यात 26 महिन्याचाच प्लॉट आहे. आज तुम्ही पाहू शकता किती भरगतचं त्याला माल लागलेला आहे, किती सेटिंग झालेलं आहे. तरी त्या मानाने सर सांगत्या का 70-80 फळं, पण आम्हाला थोडं फळं शेतकऱ्याला असं वाटतं कमी नाही करावं, जादा करावं, कमी नाही. तरी आमच्याकडून आता देवदास सर आल्यामुळे आता ही जी सरांची ही आहे, तिथे जे कमी फळं आम्ही त्या हिशोबानं करू. आणि आम्ही सतत त्या काळी मातीच असून सुद्धा आज ही गोरे सरांची मेहरबानी, गोरे सरांचं नॉलेज असल्यामुळं असं इतकं माल माझा आला. त्यामुळे गोरे सरांच्या ट्रेनिंगमुळेच मी आजपर्यंत भारी जमिनीत इतक्या लढत राहिलो, समजा भारी काळी जमिनीत. त्या हिशोबानं इतका हा माल दिसू राहिला आज.